श्री गुरुबसवलिंगाय नमः। ओम श्री गुरुबसवलिंगाय नमः। आज आपण इष्टलिंग पूजेला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। पहिल्यांदा बसवण्णांचं वचन या ठिकाणी मी शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी गायलेलं या ठिकाणी घेतो। बसवण मूर्ती ध्यानक्य मूला, बसवण कीर्ती ज्ञानक्य मूला, बसवा 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 यंबुदे भक्ती काणा, कपिल सिद्ध मल्लिकार्जुन। यामध्ये बसवण मूर्ती याचा अर्थ बसवण्णांनी अखिल सर्व बसवादी शरणांनी जे मूर्ती रूपामध्ये आम्हाला हा इष्टलिंग दिलेला आहे त्याची साधना ही दैनंदिन करणं आवश्यक आहे। तर त्यासाठी आज आपण या ठिकाणी पूजेला सुरुवात करूया। पूजा करत असताना पहिल्या प्रथम आपण लिंगासाठी इष्टलिंगासाठी पाणी आणि विभूती या दोन गोष्टी आवश्यक आहेत आणि याद्वारेच ही पूजा संपन्न होते। म्हणून पहिल्या प्रथम आपल्याकडं या ठिकाणी ग्लासात पाणी आहे। हे पाणी आपण शुद्ध पवित्र करण्यासाठी या पाचही बोटांना विभूती लावूया आणि हे 5 बोटं या ग्लासावर ठेवून मंत्र म्हणूया। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। आता हे 5ही बोटाला लावलेली विभूती या पाण्यामध्ये बुडवून ही विभूती या पाण्यामध्ये विरघळूया। आता हे पाणी पवित्र शुद्ध होत आहे अशी भावना आपण करूया आणि म्हणून आता हे पवित्र शुद्ध झालेलं पाणी या पाण्यानं आपल्या बाजूचा परिसर शुद्ध करायचा आहे आणि हा करत असताना आपण या ठिकाणी मंत्र म्हणूया। दश दिशा पंचमहाभूत अष्टतनू पंचप्राण पवित्र करीत आहे बसवा। अष्टमद सप्तव्यसन षडर्वी 3 ताप 3 मल काढून टाकत आहे बसवा। बसवा मज कृपा करावे। आता या ठिकाणी हे पाणी शुद्ध झालेलं आहे आणि आता दुसऱ्यांदा आपल्याला विभूती आणि रुद्राक्ष यांना पवित्र करून घ्यायचं आहे आणि म्हणून आपल्या या बोटामध्ये विभूती अशी रुद्राक्षाची माळ अडकवून आपल्या तळहातावर विभूती ठेवून एक पुष्प या ठिकाणी अर्पण करून आपण अशा प्रकारे हात ठेवून आपण या विभूतीला पवित्र करण्यासाठी विभूती धारणेचं वचन या ठिकाणी म्हणूया। देवा श्री महाविभूतीमुळे पाहिलो मी तुझ्या प्रकाशाचे महातेज माझ्या हातात। देवा श्री महारुद्राक्षीमुळे पाहिलो मी तुझ्या मूर्तीचे गूढ रहस्य माझ्या हातात। देवा श्री महापंचाक्षरी मंत्रामुळे पाहिलो मी तुझ्या दिव्यवाणीचे अंग माझ्या एकरस्थळात। होऊनी परिमित माझी पूजा सफल कोडल संगम देवा। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। आता या ठिकाणी विभूती पवित्र झालेली आहे आणि आता पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपली ही विभूती आपल्या शरीराच्या 32 ठिकाणी लावणं अपेक्षित आहे। या 32 ठिकाणी विभूती लावण्याचे फायदे आध्यात्मिक तर आहेत, शारीरिक आहेत। अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी कमी होणार नाही होतील असा दावा नाही करणार, परंतु त्या वाढणार नाहीत याची मात्र उपयोग होणार आहे आणि म्हणून आपल्या शरीरावर विभूती धारण करत असताना पहिला प्रथम 9 चक्राला विभूती धारण करायची आहे। त्यानंतर 5 ज्ञानेंद्रियांना विभूती धारण करायची आहे आणि त्यानंतर जेवढे काही आपले सांधे आहेत, जॉईंट्स आहेत, त्याला विभूती धारण करायची आहे आणि म्हणून 9 चक्र शरीरामध्ये जे आहेत ते वरपासून खालीपर्यंत लावायचं आहे। पहिल्या प्रथम पश्चिम चक्रामध्ये निरंजन लिंग आहे त्याला विभूती लावायची। नंतर शून्य चक्रामध्ये मेंदूच्या मध्यात शून्य चक्र आहे, शिखा चक्र आहे, शिखा चक्रामध्ये शून्य लिंगाला विभूती लावायची। त्यानंतर ब्रह्मानंद चक्रामध्ये निष्कळ लिंगाला विभूती लावायची। या भ्रुकुटीमध्ये आज्ञाचक्राला विभूती लावायची आहे। त्यानंतर अनाहत चक्राला विभूती लावायची आहे। त्यानंतर विशुद्धी चक्राला विभूती, अनाहत चक्राला विभूती लावायची आहे। त्यानंतर
मणिपूर चक्रामध्ये शिवलिंगाला विभूती लावायचं आहे. दैहिक लिंग स्थानामध्ये या ठिकाणी गुरुलिंग आहे, गुरुलिंगाला विभूती लावायचं आहे. आणि या ठिकाणी आधार चक्रामध्ये आचारलिंगाला विभूती लावायचं. या नवचक्राला विभूती धारण प्रथम आपण करूया. करत असताना मंत्र म्हणूया आपण. पश्चिम चक्रामध्ये निरंजनलिंग, निरंजनलिंगाला बसव ओम नमः शिवाय. शिखा चक्रामध्ये शून्यलिंगाला बसव ओम नमः शिवाय. ब्रह्मरंध्रामध्ये निष्कळलिंगाला बसव ओम नमः शिवाय. भ्रूस्थानी आज्ञाचक्राला बसव ओम नमः शिवाय. या ठिकाणी 3 वेळेला असं घासून विभूती लावायची आहे. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. या भ्रुकुटीमध्ये विभूती लावा. लावत असताना या ठिकाणी सुद्धा ही अशी विभूती लावायची आहे. हे सगळे पॉईंट्स आहेत. या पॉईंट्सला आपण असं जरी विभूती लावत असताना आपल्याला थोडंसं आराम वाटतो, रिलॅक्स वाटतो. त्यानंतर या विशुद्धी चक्राला या ठिकाणी प्रसादलिंग आहे. या ठिकाणी विभूती अशी घासून लावायची आहे. त्यामुळे हे थायरॉइड वगैरे याचा ग्रंथी या ठिकाणी प्रचलित होतात. हे लावत असताना या ठिकाणी हे कानाच्या मागच्या बाजूला खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. इथं सहज जरी आपण हात लावला तरी आपल्याला थोडंसं रिलीफ वाटतं, तिथं लावायचं आहे. त्यानंतर हृदयस्थानी हे अनाहत चक्र आहे. या ठिकाणी विभूती लावायचं आहे दोन्ही बाजूला. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. त्यानंतर इथं मणिपूर आहे नाभिस्थानी. या मणिपूर चक्राला बसव ओम नमः शिवाय या 3ही बाजूने विभूती लावायचं आहे. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. या ठिकाणी अनेक प्रकारच्या ग्रंथी किंवा अंतरिंद्रिय आहेत आणि याला या विभूतीच्या घर्षणामुळं थोडंसं प्रचोदन होऊन आपले शरीर योग्य रीतीनं कार्य करणार आहे आणि म्हणून ते लावायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्रामध्ये गुरुलिंग आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूनं असं घर्षण करून विभूती लावायचं आहे. आपल्याला माहीत आहे की अनेक मधुमेही शुगरचे पेशंट जे आहेत त्यांच्या या पॅनक्रियास जे आहेत त्या ॲक्टिव्ह कमी झाल्यामुळं ते सगळे आजार उद्भवतात. तर याला आपण ही विभूती लावून थोडंसं कार्यान्वित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न दररोजच्या दैनंदिन जर केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. यानंतर आधार चक्रामध्ये हे माकड हाड आहे खालच्या बाजूला. या ठिकाणी हे घासून विभूती लावायचं आहे. कारण या ठिकाणच्या नर्वस सिस्टीम जे शिरा आहेत त्या बऱ्याचशा याच्यामध्ये जातात आणि म्हणून ते हे झालं पाहिजे. आपण आत्ता या 9 चक्राला विभूती लावलेली आहे. आता पंच ज्ञानेंद्रिय आहेत. तर पहिल्यांदा आपण कानाला विभूती लावत आहेत. तर कानाला विभूती या ठिकाणी लावत असताना या ठिकाणी लावणं फार महत्त्वाचं. हे बघा असं तुम्ही आपण घर्षण करून पहा, रिलीफ वाटतं, आराम वाटतं. हे प्रचलित होतात, कार्यान्वित होतात. याच्यासाठी हे लावणं गरजेचं आहे. पण कानाला विभूती लावली आपण. बसव ओम नमः शिवाय. त्यानंतर डोळ्याला विभूती लावायची या ठिकाणी अशी. ज्यांचं ऑपरेशन वगैरे झाले त्याने हळू लावा, पण ज्यांचं नाही त्याने असं घासून चांगल्या प्रकारे लावू शकता. बसव ओम नमः शिवाय. त्यानंतर तिसरं ज्ञानेंद्रिय आहे नाक. नाकाला सुद्धा आपण या ठिकाणी अशी विभूती लावून हे करू शकतो. त्यानंतर चौथं आहे जीभ. जिभेला लावतो असं समजून आपण या ठिकाणी विभूती लावायची आहे. कारण जीभ हे अत्यंत महत्त्वाचं संवादाचं माध्यम आहे. जो संवाद हा सुसंवाद, लोकांची मनं जिंकणारा, मोत्याच्या हारापरी आपलं वाणी असणारा हा अवयव आहे. म्हणून यालाही लावायचं आणि वॉर्निंग द्यायची किंवा जे बोलशील ते चांगलंच बोल. लोकांना तोडणारं, अवमानित करणारं बोलू नको, तर सन्मानित करणारं बोल. हे आपण असं दाखवून एक प्रकारची प्रार्थना आहे आपली, ती करणे आवश्यक आहे. यानंतर जिव्हा झाल्यानंतर आपली त्वचा आहे. त्वचेला विभूती लावली असं समजून या ठिकाणी विभूती लावायचं आहे दोन्ही बाजूला. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. पंच ज्ञानेंद्रिय झाल्यानंतर आता आपल्याला आपले जे जॉईंट्स आहेत त्याला विभूती लावायची आहे. अनेक जॉईंट्स हे आपल्या गुडघा असेल किंवा हे असेल हे बऱ्याचदा हे होतात. तर त्याला थोडंसं आपण दररोजचं विभूतीच्या माध्यमातून जर घर्षण केलं तर थोडासा आपल्याला रिलीफ, आराम मिळावा हा अपेक्षा आहे. इष्टलिंग पूजा ही केवळ पूजा नाही तर तो योग पण आहे. योग आहे, प्राणायाम आहे, व्यायाम आहे, आसन आहे, आपण ही बैठक आहे आपली, याच्यामध्ये हे करणं आणि हे सगळं एकामध्ये साध्य होते. आणि म्हणून इष्टलिंग पूजा दैनंदिन करणं महालिंगासाठी सर्वांसाठीची फार आवश्यक आहे. यानंतर आपल्या सर्व जॉईंट्सला विभूती लावायच्या आहेत. पहिला प्रथम या ठिकाणी मानस आहे. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. घर्षण करून लावा. त्यानंतर बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय.
हे दोन्ही बाजूला. त्यानंतर डाव्या हाताला विभूती लावून घ्या सगळे जॉईंट्स. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. त्यानंतर उजव्या हाताला बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. या सर्व जॉईंट्सला विभूती लावल्यानंतर आता आपल्याला पायाला सुद्धा या ठिकाणी विभूती लावायची. आपल्या पायाची बोट आहे त्याला बऱ्याचदा आपण दैनंदिन थोडंसं हे केलं पाहिजे. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. यानंतर सर्वात महत्त्वाचं आपले गुडघे आहेत. तर या गुडघ्यांना सुद्धा आपण या ठिकाणी अशा प्रकारची विभूती घर्षण करून असं लावणं हे अत्यंत असे आवश्यक आहे. बघा, लावत असताना आपल्याला हे थोडासा आराम मिळतो, थोडंसं रिलीफ वाटतं, चांगलं वाटतं. आणि म्हणून शरणाने हे सर्व जे आहेत ते जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगितलेलं आहे. लिंगपूजा ही कुठलीही श्रद्धेचं आहे, पण अंधश्रद्धेचं प्रतीक नाही आहे. तर शरीरासाठी, मनासाठी, बुद्धीसाठी, भावनेसाठी ही अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून ती आपण दैनंदिन करणं गरजेचं आहे. काही लोक म्हणतात की ईशलिंग पूजेला वेळ फार लागतो, परंतु 3 ते 5, 7 ते 9 मिनटामध्ये आपली ईशलिंग पूजा होऊ शकते. आणि वेळ जर जास्त असेल तर त्याप्रमाणे आपण थोडंसं व्यवस्थितपणे त्रिलिंग पूजा ज्याला म्हणतो आपण, ईशलिंग पूजा वेगळी, प्राणलिंग पूजा वेगळी आणि भावलिंग पूजा ही आपण या ठिकाणी करू. तर आत्ता आपण पहिला प्रथम इष्टलिंग पूजा या ठिकाणी आपण करणार आहोत. तर इष्टलिंग पूजा करण्यासाठी आपलं 2 बाबींची मी म्हणाल ती गरज आहे. पहिलं म्हणजे पाणी आणि दुसरं म्हणजे विभूती. आपण पाणी या ठिकाणी आत्ता पवित्र करून घेतलेलं आहे. या पाण्याच्या आणि विभूतीच्या सहाय्याने आपण करूया. आता आपल्या गळ्यातला हा जो इष्टलिंग आहे, विभूती धारण झालेला आहे, पाणी पवित्र झाले आहे. हा इष्टलिंग आपण श्रद्धापूर्वक, भक्तिपूर्वक या ठिकाणी आपण काढूया आणि काढून याला स्नान करूया. स्नान घालत असताना ज्ञानयोगिनी अक्का महादेवीचं वचन या ठिकाणी आपण म्हणणार आहोत. सज्जन होणे स्नान घालिते, शांत होणे पूजा करीते, समरस होणे गुणगान गाते, चंडमल्लिकार्जुना. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. त्यानंतर आता हे इष्टलिंग या ठिकाणी कॉटनच्या कपड्यावर घासून, पुसून, स्वच्छ कोरडं करायचं आहे. आणि करत असताना कॉटनच्या कपड्याला थोडंसं हे घर्षण याचं करायचं आहे, कारण या घर्षणामुळे याच्यामध्ये थोडीशी उष्णता निर्माण व्हावी. आणि आता हे साधना इष्टलिंग हे सुद्धा आपलं पूजेसाठी या ठिकाणी तयार आहे. हे इथं ठेवायचं आहे. आणि आता आपण या ठिकाणी विभूती हातावर काढायची आहे. तळ हातावर या ठिकाणी ओम काढा किंवा षटस्थल काढा किंवा पंचकोन काढा, षटकोन पंचकोन काढा. काही नाही असेल तर एक टिंब द्या आणि याच्यावर हा पांढरा हात लागलेला विभूतीने पुसून घ्या आणि स्वच्छ काळा कुळकुळीत लिंग याच्यावर असा ठेवून घ्या. आणि आता ह्याच्यावर पुढच्या बाजूला विभूती लावा. 3 याच्यामध्ये अशी विभूती लावायची. पुढून मागून मात्र काळा कुळकुळीत रंग मला हा दिसला पाहिजे. आणि हे लावून यावर एक फूल ठेवा. फूल ठेवत असताना आपण बऱ्याचदा काय होतं, बाहेरचं फूल घेतो आणि लिंगाच्या बाहेरून वाहतो, परंतु आत काय परिणाम हा महत्त्वाचा आहे. इष्टलिंग पूजेचा बाह्य परिणाम फार कमी आहे, परंतु आंतरिक परिणाम जास्त झाला पाहिजे. म्हणून 8 फुलं या ठिकाणी आम्हाला व्हायची आहेत आणि ती फुलं आत्म्यामध्ये, मनामध्ये एक निश्चय स्वरूपामध्ये झाली पाहिजे. बाहेर कितीही पूजा केलं आणि हे केलं तर त्याचं फळ आणि लाभ नाही आहे. आणि म्हणून अंतरात्म्यामध्ये ती पूजा झाली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक फूल आपण या ठिकाणी ठेवत असताना एक वचन, बसववचन नाही परंतु एक प्रार्थना या ठिकाणी आहे एका वाक्यातली, ती आपण करूया. सर्व इंद्रिय निग्रह करुणे राहणे, सर्व जीवाप्रती अहिंसा बुद्धी बाळगणे, प्रथम पुष्प बसवा, बसवा ओम नमः शिवाय. सर्व इंद्रिय निग्रह करुणे, एकपती एक पत्नीचे करून राहणे, द्वितीय पुष्प बसवा, बसवा ओम नमः शिवाय. सर्व अहंकार विसरूने, शांतचित्त राहणे, तृतीय पुष्प बसवा, बसवा ओम नमः शिवाय. सर्व व्यवहार निरसुने, निर्व्यवहारी राहणे, चतुर्थ पुष्प बसवा, बसवा ओम नमः शिवाय. जे गुण उपासी अनुभवून ब्रह्मचारी राहणे, पंचम पुष्प बसवा, बसवा ओम नमः शिवाय.
दुर्भाव प्रकृती नाशवून सद्भाव वाढवून राहणे षष्टम पुष्प बसवा बसव ओम नमः शिवाय. सकल प्रपंच विसरून शिव बसव ज्ञान संपन्न होणे सप्तम पुष्प बसवा बसव ओम नमः शिवाय. ऐशाष्टदल कमलाने सहज पूजन करणारे शरणतो प्रतिबिंबापरी असती कूडल संगम देवा अष्टम पुष्प बसवा बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय. या प्रकारे आपण पुष्ट पाहिले. आता हे नाकाच्या रेषेमध्ये पकडा. थोडंसं 10 ते 15 अंशाने डावीकडे पकडायचं आहे, कारण डावीकडे पकडण्याचा हा उद्देश आहे की यामुळं आपल्या डोळ्याची ही किरणं क्रॉसमध्ये होतात. डाव्या डोळ्याची किरणं उजव्या मेंदूला जातात आणि उजव्या मेंदूची किरणं डाव्या डोळ्याला जातात, डाव्या मेंदूला जातात आणि आपला उजवा मेंदू विकसित होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण उजव्या मेंदूची कार्य ही फार वेगळी आहेत. ती शांत आहेत, संयमी आहेत, दुसऱ्याचं हित चिंतणारी आहेत, सांभाळ करणारी आहेत, दया दाखवणारी आहेत. आणि म्हणून उजव्या मेंदूला प्रचोदितचे फायदे वेगळे आहेत ते की आपण पाहूया. या ठिकाणी उजव्या मेंदूला प्रचोदित करण्यासाठी आपण या ठिकाणी डाव्या हातात पकडूया. आणि आता आपण प्रार्थना म्हणूया. बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय. बसवं भक्तिगे मूलं बसवं कालंगे काल अनुपमशीलं बसवं जंगमलोलं बसवा रक्षिपुदेनुसंगण बसवा. हर बसवाय नमः प्रभु बसवाय नमः गुरु बसवाय नमः लिंग बसवाय नमः जंगम बसवाय नमः भस्म बसवाय नमः रुद्राक्ष बसवाय नमः मंत्र बसवाय नमः पादोदक बसवाय नमः प्रसाद बसवाय नमः चिन्नेदि बसवाय नमः चिन्नाद बसवाय नमः चिदबिंदु बसवाय नमः चित्कल बसवाय नमः चिदंग बसवाय नमः निष्प्रपंच बसवाय नमः निरंजन बसवाय नमः निर्गुण बसवाय नमः नित्यतृप्त बसवाय नमः निराकार बसवाय नमः अकार बसवाय नमः उकार बसवाय नमः मकार बसवाय नमः श्रीकार बसवाय नमः वाकार बसवाय नमः यकार बसवाय नमः ओंकार बसवाय नमः ह्रींकार बसवाय नमः संगमेश्वर बसवाय नमः प्रत्यक्ष कपिलसिद्ध मल्लिकार्जुन बसवाय नमो नमः. मौन पकडा 1 मिनिटाचं. बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय. भक्तिभावपूर्ण पडाला. या ठिकाणी प्रेष्ठिक पूजा संपन्न झालेली. आता आपल्याला भावलिंग पूजा करायची आहे. इष्टलिंग पूजा ही इष्टलिंगाची पूजा झाली. प्राणलिंग पूजा करायची आहे. तर प्राणलिंग आपले 9 चक्र जे आहेत, आता आपण ज्यांना विभूती लावली त्या 9 चक्राचं भेदन करत करत आपल्याला आधार चक्रापासून निरंजन लिंगापर्यंत आधार चक्रापासून पश्चिम चक्रापर्यंत जायचं आहे. आणि ते करत असताना त्याच्यासाठी बीजाक्षर मंत्र आहेत, ते मी या ठिकाणी म्हणतो. आपण फक्त बसव ओम नमः शिवाय हा माझ्यासोबत उच्चार करावा. बाकी आपण डोळे झाकून शांतपणे हे सर्व समजून घ्यावं. बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय. गुदस्थानी आधार चक्राच्या चतुर्थ दळ कमळामध्ये
आचारलिंग के शरणों शरणार्थी। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। ओम बम 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 बम। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। दैहिक लिंगस्थानी स्वाधिष्ठान चक्राच्या षडदळकमळामध्ये गुरुलिंग के शरणों शरणार्थी। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। ओम सम 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 सम। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। नाभिस्थानी मणिपूर चक्राच्या दशतळकमळामध्ये शिवलिंग के शरणों शरणार्थी। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। ओम वम 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 वम। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। हृदयस्थानी अनाहत चक्रದಲ್ಲಿ जंगमलिंग। अनाहत चक्राच्या द्वादश दळकमळामध्ये जंगमलिंग के शरणों शरणार्थी। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। कंठस्थानी विशुद्धी चक्राच्या षोडश दळकमळामध्ये प्रसादलिंग के शरणों शरणार्थी। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। ओम नम 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 नम। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। भ्रूस्थानी अज्ञाचक्राच्या त्रिदळकमळामध्ये महालिंग के शरणों शरणार्थी। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। ओम हम 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 हम। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। मेंदूच्या मध्यात ब्रह्मरंध्रामध्ये ब्रह्मचक्राच्या 56 दळकमळामध्ये निष्कळलिंग के शरणों शरणार्थी। बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय। ओम शिम 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 शिम।
बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. मेंदूच्या मध्यात शिखाचक्रದಲ್ಲಿ शून्यलिंग. शिखाचक्राच्या त्रिदळ कमळामध्ये शून्यलिंग. शून्यलिंगಕ್ಕೆ शरणार्थी. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. ओम वम 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 वम. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. मेंदूकांडात पश्चिम चक्राच्या एकदळ कमळामध्ये निरंजनलिंग. निरंजनलिंगಕ್ಕೆ शरणार्थी. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. ओम यम 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 यम. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. ओम. या ठिकाणी भावलिंग पूजा संपन्न होते. नवचक्राचं बीजाक्षर मंत्राद्वारे आपण भेदन केलेलं आहे. आणि आता हा इष्टलिंग परत एकदा आपल्या हृदयस्थानामध्ये आणायचं आहे. आणि या ठिकाणी आपण आता भावलिंग पूजा सुरू करतो आहे. तर भावलिंग पूजा सुरू करण्यासाठी हा पहिल्या प्रथम नाकाच्या पातळीला असलेला इष्टलिंग, नंतर प्राणलिंग पूजेमध्ये आपण बेंबीच्या पातळीला नाभिस्थानी पकडला. आणि आता तो आपल्याला या डोळ्याच्या पातळीला, सुरुवातीला नाकाच्या पातळीला असताना असा हात होता, नंतर आता असा करायचा आहे. आणि म्हणून डोळ्याच्या पातळीला ही उंची वाढेल. आणि शांतपणे आता काहीही बोलायचं नाही, फक्त आणि फक्त या लिंगावर दृष्टी केंद्रित करायची आहे. हा काळा रंग डोळ्यामध्ये सामावून घ्यायचा आहे. पाहता पाहता आपल्या भ्रुकुटीमध्ये हे सर्व समाविष्ट करायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. आणि पूर्णतः दृष्टी त्राटक योग 2 मिनिट 3 मिनिट या ठिकाणी करायचं आहे. करत असताना आता तोंडाने काहीही बोलू नका, फक्त मनानं बोला. मनानं कसं बोलायचं तर श्वास घेताना बसव म्हणायचं आणि श्वास सोडताना नमः शिवाय म्हणायचं. अशा प्रकारे 36 वेळा आपण हा श्वास घेतलेला आहे. या लिंगावर दृष्टी केंद्रित करायची. इष्टलिंग भ्रुकुटीमध्ये समावेश करायचा आहे. इष्टलिंग पूजा, प्राणलिंग पूजा आणि भावलिंगातून आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी होणारी जडता आहे तर या इष्टलिंगाच्या काळ्या रंगाने शोषून घेतलेली आहे. असं शरीर निर्मळ, निराकार, निर्विकार होत आहे. या ठिकाणी प्रांजळ पवित्र मनाने आपण पूजा करू. आणि ही झाल्यानंतर परत एकदा कपाळाला समोर घ्यायचं आहे. आता हा इष्टलिंग आपल्या शारीरिक गोष्टीवर गरम झालेला आहे. त्याचप्रमाणे दृष्टीयोग केल्यामुळे डोळ्यातील जे काही किरण आहेत ते याच्यावर समाविष्ट झालेले. ही किरण बऱ्याचदा रोगप्रतिकारक असतात असं अनेकांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी ते आपण करण्याचा प्रयत्न करूया. आता आपण या ठिकाणी पादुदक करून घ्यायचं आहे. गुरुपादुदकाने आगामी कर्मणास्ति, लिंगपादुदकाने संचित कर्मणास्ति, जंगम पादुदकाने प्रारब्ध कर्मणास्ति. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, हे ओढले पाण्याचं
आपण या ठिकाणी विनम्रतापूर्वक हे आपण आपल्या या पिशवीमध्ये ठेवायचं आहे. ठेवायचं आहे. आणि आता आपण एवढा वेळ पूजा केल्यामुळं या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये पाणी जे आहे पूर्ण पिऊन ठेवा. ही आपली तिन्ही प्रकारची पूजा झालेली आहे. ही त्रिलिंग पूजा म्हणतात. इष्टलिंग पूजा, प्राणलिंग पूजा आणि भावलिंग पूजा. ही त्रिलिंग पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आता इष्टलिंग पूजेचे फायदे काय आहेत हे जर पाहिलं तर मी 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहिले दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण हे फायदे कळल्याशिवाय, एखाद्या गोष्टीचं ज्ञान असल्याशिवाय माणूस ती पूर्णतः अंमल न करेल आणि एखादी गोष्ट माहीतच नसेल तर ते फॉर्मॅलिटी म्हणून कोणीतरी सांगितले म्हणून करेल नाही सोडून. इष्टलिंग पूजा आणि योग का आणि कशासाठी करायचं? ही स्वयं म्हणजे स्वतःची पूजा आहे. आपण इतर सगळ्यांच्या पूजा केली, अगदी गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुत्रा, उंदीर, दगड, धोंडा, माती, शेण पण स्वतःची पूजा केली नाही. स्वशिवाय जगाचं अस्तित्व नाही. स्वतून जग जाणवतं. अशा ह्या स्वला उन्नत समजून उन्नत करून त्यातील 95% जे अचेतन प्रेरणा आहे, जागृती आहे, प्रज्ञा आहे, ती जागृती करण्याचा हा मार्ग आहे. दुसरा आहे रोग व्याधी निवारण करणारी अनंत उपस्थिती ही आपल्यातच दडून बसली आहे. रोग निर्माण आत होतात तशी ते निवारण करण्याची शक्ती पण आतच आहे. तिला जागृत करण्यासाठी व्याधी किंवा रोग निर्माणच होऊ नयेत. अगदी दुर्धर आजार असेल तर वैद्यकीय चिकित्सा घेऊन इष्टलिंग पूजा करावा. तिसरं आहे मानसिक आत्मबल निर्माण होण्यासाठी. स्वपूजनाने आत्मविश्वास निर्माण होतो. संकटावर मात करण्याचं ज्ञान आणि हिंमत येते. विश्वास वाढतो. पण अगोदर या इष्टलिंगावर विश्वास निर्माण झाला. चौथं आहे विचार, त्याला थिंकिंग म्हणतो. भावना, त्याला इमोशन म्हणतो. वर्तन, त्याला ॲटिट्यूड म्हणतो. आणि स्मरण, त्याला मेमरी म्हणतो. TEAM ही एक थीम बनते. तर ही एक थीम बदलून नवीन थीम आपल्यामध्ये तयार होते. आपले विचार बदलतात, आपली भावना बदलते, आपलं वर्तन बदलतं आणि आपली स्मरणशक्तीसुद्धा बदलते, अर्थात वाढते. आणि ही एक सशक्त मनोवृत्ती आपली या इष्टलिंग पूजेतून निर्माण होते. आणि म्हणून ती दैनंदिन साधना आपण केली पाहिजे. कारण सशक्त व्यक्ती कशासाठी पाहिजेत तर दुर्बल व्यक्ती घातक आणि आक्रमणकारी असतात. जे लोक भित्री असतात ना तेच दुसऱ्यावर हल्ला करतात. जो सबल असतो, जो प्रबळ असतो, जो दमदार असतो, तर आपल्या नियमानं आपल्या याच्यानं चालत असतो, तो हल्ले दुसऱ्यावर करत. आता तिसरं महत्त्वाचं आहे पाचवं की 32 ठिकाणी गुण आहे आपल्याला. या लावल्यामुळं, या घर्षणामुळं 9 चक्र, पंचज्ञानेंद्रिय, सर्व सांधे प्रचोदित होऊन तेथील ग्रंथीची कार्यक्षमता किंचित का होत नाही पण वाढते. कारण आपल्याला माहिती आहे वेळी जर आपल्या घरात वेळी असते त्याच्यानंतर आपण 6 महिने वर्षभर काही नाही चिरलो तर त्याला गंज लागतो. तसं या सर्व ग्रंथींना जर आपण कधीच घर्षण केलं नाही, स्पर्श केला नाही, त्याची आठवणही केली नाही तर या सुप्त अवस्थेत असायला लागतात. म्हणून ते करणं गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं आहे की उत्तर रात्रीच्या अंधारामध्ये त्राटक केल्यामुळं मेलोटोनिनची स्त्राव हा जास्त होतो. हे माझ्यापेक्षा जास्त आणखी वैद्यकीय क्षेत्रातले लोक सांगू शकतील. तर त्या मेलोटोनिनमुळं रोगप्रतिकारक क्षमता वाढते, प्रजनन क्षमता वाढते, कल्पनाशक्ती वाढते. आणि असं म्हणतात वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमच्या अमरनाथ सोलकर डॉक्टर की आपलं वयसुद्धा 10 ते 25% वाढतं. बघा एवढं हजारो रुपये खर्च करून, लाखो रुपये घालूनसुद्धा किती आयुष्य वाढेल आजारातून सांगता येत नाही. परंतु या साधनेमुळे जर हे थोडंसं वाढत असेल आणि आपण पहा की आपली बरीचशी जी जुनी पुराणी मंडळी आहेत ती सर्व अनेक वर्ष, कोणी 90 वर्ष जगले, कोणी 95 वर्ष जगले. तुमचे भालकीचे आप्पा 105 वर्ष जगले, चित्रवीचे आप्पा 111 वर्ष जगले. अजूनही माझे आजोबा 95 वर्ष जगले. आणि म्हणून हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना फक्त लिंगायत हा पूजेतलाच आहे असं नाही, तर लिंगायत आहारातला सुद्धा आहे. काय खावं हे लिंगायतांचे आहार वेगळे आहेत. हे फास्ट फूड बाहेरचं खाणं हे ते नाही आहे. सकाळी स्नान करणे, पूजा करणे आणि बसलेल्या जागेवर त्याच ताटामध्ये न्याहारी करणे
ही आमची लिंगायत संस्कृती. पण आता काय झालं, हे सगळं सोडले. सकाळी उठले की आंघोळ केली नाही केले, बाहेर गेले, नाश्ता केले, निवांत मग आहे. मग रात्री 11 वाजता झोपायचं, किंवा काही लोक तर त्या मोबाईलमध्ये आजकालच्या 2-2 वाजेपर्यंत झोपतात आणि सकाळी 8:30, 9, 10ला उठतात. ही जीवन प्रणाली निसर्गाचे विरोधी आहे, ती लिंगायत धर्माला मान्य नाही. आणि म्हणून सकाळी लवकर उठणे, लिंगपूजा करणे, आहे ते न्याहारी करणे आणि आपल्या कायकाला कामाला लागणे, हा अत्यंत महत्त्वाचा लिंगायत धर्मसंस्कार आहे. आणि म्हणून ते आपण करण्याचं आहे. डाव्या हातामुळे आपण इस्लिंग ठेवून त्राटक केलं, त्यामुळे उजवा मेंदू उत्तेजित होतो असं मी म्हणालो, ज्यामध्ये संगीत, ज्ञान, सृजनात्मक कला, दासोह, क्षमता, शांती हे सगळे निर्माण होते. त्याचं वेगळं आहे, ते आपण चर्चा करूया एक वेळेला. इस्लिंग कापडी पिशवीत उरावर घातल्यामुळे काय होतं, बरेचसं चांदीमध्ये घालतो, तर कापडी पिशवीत काय घालायचं, तर याचं शरीराशी कनेक्ट झालं पाहिजे. हे कापडी पिशवीतून होतं, हे चांदीतून होत नाही. एक काळ असा होता की या ठिकाणी परकीयांची सत्ता होती आणि ती असल्यानंतर लोक यायचे आणि काय आहे म्हणा, तुमचेच भजीचा आकार आहे म्हणून आम्ही करंडक दाखवायचो. पण बाबा एवढे दिवस झालं निजामाची सत्ता गेली आणि म्हणून आता आम्हाला स्वातंत्र्य मिळून हा इस्लिंग कापडामध्ये धारण करावा, ज्याच्यामुळं ब्लॅक रेडिएशन थेरपीनुसार शरीरातली निगेटिव्ह एनर्जी या ब्लॅक रंगामध्ये शोषून घेतली जाईल. याच्यामध्ये कुठलीही पिंडी नाही आहे, याच्यामध्ये सिलिकॉन आहे. सिलिकॉन का, तर सिलिकॉन हे एक प्रकारचा दगड आहे, पण त्याच्यामध्ये उष्णता खेचून घेण्याची एवढी पॉवर आहे. आम्ही पाहिलं, डॉक्टरकडे परवा गेलो होतो, त्यांनी 10-15 सिलिकॉनचे तुकडे दिले, ते आम्ही पाण्यात टाकले, 15 मिनिटामध्ये पाणी थांबलं. तर या इस्लिंगामध्ये आतल्या बाजूला सिलिकॉन ठेवून त्याच्यावर कांती केल्यामुळं हा आमच्या शरीरातली निगेटिव्ह उष्णता खेचून घेत असतो. आणि सिलिकॉन डायऑक्साईड हे कम्प्युटरमध्ये चिप म्हणून वापरलं, तर ते कशासाठी, तर ती नवनिर्मितीची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून इष्टलिंग असे धारण करावे, ज्याला साधना इष्टलिंग होतो. पारंपरिक इष्टलिंग आम्ही ठीक आहे ते घेतो, राहतो, धारण करतो, परंतु साधना इष्टलिंग ज्याच्यामध्ये चंद्रशिला आहे आणि ते वजनानं हलके असतात. काही लोक त्याच्यात मॅग्नेट टाकतात, परंतु मॅग्नेट हे कधी कधी आरोग्याला हानिकारक आहे, कारण आपल्या शरीरामध्ये लोह असतं, त्या लोहाचा आणि मॅग्नेटचा संबंध आला तर ते पॅक करतं. आणि म्हणून त्याही गोष्टी न करता सरळ चंद्रशिला असलेला आणि तुपाची काजळी असलेला, त्याच्यामध्ये आणखी काही घटक आहेत, अनेकाने लिहिलेलं आहे, ते घालून बनवलेले इस्टलिंग ते आपण धारण करावेत. सिलिकॉनमुळे नवज्ञानाला काही अंश प्रेरणा मिळते, मन निर्मळ होतं, मन शुद्ध होतं. आणि शेवटचं एक सांगायला, मनामध्ये शुभ, पवित्र, मंगल, कल्याणकारी भावना, सद्वर्तन, सदाचार, सद्गुण निर्माण करण्यासाठी कायक करून दासोह प्रेरणेने इष्टलिंग पूजा योग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण मला संधी दिली, या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानतो. आणि जाताना जसं आपण म्हणालोत आता की हा मेलोटोनिनचा स्त्राव आहे, हा किती वाजता वाढतो, तर रात्री 3 ते 3:30 एवढा असतो. हा वाढला पाहिजे आणि हे वाढवण्यासाठी काळं असणं, रात्रीचा अंधार आणि पुन्हा लिंगाचा काळेपण, ह्याच्यामुळे हे वाढणं होईल, त्याच्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. त्यानंतर आपण सर्व शरीराला ज्या विभूती लावल्या आहे, सगळ्या ग्रंथी आहेत, त्याही सुद्धा आपण डाव्या हातामध्ये ठेवून पूजा केली. हे डावा हात आहे, हे उजवा आहे. या डाव्या हाताला केले की हा उजवा मेंदू या ठिकाणी प्रज्वलित होतो, म्हणून आपण डाव्या हातामध्ये ठेवलं. या मेंदूच्या या मध्यभागामध्ये पिनेल ग्लँड असतो आणि तो रात्री 2च्या वेळेला स्त्राव जास्त होतो. हा स्त्राव सोडल्यामुळंच अनेक प्रकारचे चांगले फायदे शरीराला होत असतात. म्हणून हे सुद्धा हे आहे. त्यानंतर मेंदूचे मिळवणार 2 भाग आहेत, हा डावा आणि उजवा, अशा प्रकारचा मेंदू. तर त्याची कार्यक्षमता काय ते सांगितलं. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इष्टलिंगामध्ये जो चंद्रशिला आहे, तर इष्टलिंग ह्या आकाराचा असावा, तो या साईजचा असावा. प्रत्येकाच्या या अंगठ्याच्या अर्ध्या भागा एवढा, हा पूर्ण अंगठा या अर्ध्या भागा एवढा असतो. आणि यामध्ये चंद्रशिला ठेवून हा कांतीचा लेप केला जातो. तर अशा प्रकारची सर्वांना या ठिकाणी सर्वांना कार्य करायला दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. अशीच पूजा आपणही करावी, समजून घ्यावी. आणि एवढा वेळ जर नाही जमलं तर किमान 10 मिनिट, 7 मिनिट तरी आपण केवळ इष्टलिंग पूजा, काहीच नाही जमलं तर शेवटी हातावर इष्टलिंग घ्या आणि केवळ 5 मिनिट, 4 मिनिट त्याच्याकडे एकटक असं पहा. यातले बरेचसे फायदे आपल्याला सुद्धा या ठिकाणी होतील. बऱ्याच जणांना हे सगळ्या प्राणिंपुरीतल्या भावना पुस्तक तर आहेच, परंतु पाठांतर नसेल, काम असेल, तर किमान 5 मिनिट तरी हा दैनंदिन करावा. आणि 24 तास वृत्ती म्हणून काढून ठेवायचं नाही.
किंवा देवाऱ्यावर आहे त्यांची बायको पूजा करते असं म्हणायचं नाही. तर 24 तास आपल्या गळ्यावर धारण करावा. दिवसातून केव्हाही एकदा 5 मिनिटाचं त्राटक करावं. वेळ असेल जास्त पूर्ण पूजा करावी. त्याच्याही पेक्षा जास्त वेळ असेल, आता आमच्यासारखी माणसं डायरेक्ट, तर त्रिकाल पूजा करा असं सांगतात. म्हणजे सकाळ, दुपार आणि सायंकाळ करा. त्रिकाळ त्रिलिंग पूजा करा अशा प्रकारचं शानांचं वचन आहे. पण शक्य आहे आपल्याला जेवढा हा संस्कार धर्म पालन करणं शक्य आहे तेवढा करावा. थांबतो. धन्यवाद. शरणार्थी.